नमस्कार विद्यार्थिनींनो. आपल्या 12वीच्या भूगोल अभ्यासक्रमात आत्तापर्यंत आपण लोकसंख्याशास्त्राशी संबंधित लोकसंख्या भाग 1 हे प्रकरण आपण कालपर्यंत अभ्यासलं. कालच्या तासात झूम मीटिंगच्याद्वारे माझी अशी अपेक्षा होती की जास्तीत जास्त विद्यार्थिनी त्यामध्ये सामील झाल्या तर प्रश्न उत्तरांच्या साहाय्याने जसं वर्गामध्ये आपण डाऊट क्लिअर करतो तशा पद्धतीने आपण डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. परंतु त्याला फक्त 12 ते 13 विद्यार्थिनी त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यातही काही विद्यार्थिनींना नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज स्पष्ट येत नव्हता, त्यामुळे ते आपल्याला शक्य झालेलं नाही. त्यातही 2च विद्यार्थिनी फक्त बोलत होत्या. एकंदरीत असं आढळलं की 2च विद्यार्थिनीने त्या प्रकरणाचा अभ्यास केला, असं थोडक्यात त्याचा निष्कर्ष काढता आला. आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये लोकसंख्येशी संबंधित 2 प्रकरणं आहेत. त्यातलं लोकसंख्या भाग 1 हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणाचा, विशेषतः वितरण जे आहे त्या वितरणाचा आपण आढावा घेतला आणि वितरणावर परिणाम करणारे घटक असतील, त्याचबरोबर लोकसंख्या वाढीच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांचा, त्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 अवस्थांचा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपण अभ्यासला. आता लोकसंख्या भाग 2 हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाचा संबंध जो आहे हा लोकसंख्येच्या रचनेशी आहे. लोकसंख्येची रचना म्हणजे काय, किंवा त्याला पॉप्युलेशन स्ट्रक्चर म्हणतो आपण. तर त्या पॉप्युलेशन स्ट्रक्चरचे जे विविध अंग आहेत त्या विविध अंगावरती एखाद्या देशाचा विकासाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. मग या पॉप्युलेशन स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या घटकांचा आढावा घेतला जातो, तर त्याच्यामध्ये एक साधं, तुम्हालाही त्याची कल्पना आहे की एखाद्या देशातली लिंगरचना असेल, एखाद्या देशातली वयोरचना असेल, किंवा एखाद्या देशातील वैवाहिक स्थिती असेल, त्यानंतर कर्ती लोकसंख्या असेल, त्याचबरोबर प्रामुख्याने शहरी आणि ग्रामीण अशा लोकसंख्येचं वितरण असेल, त्याचं प्रमाण असेल, त्याचबरोबर साक्षरता हा एक घटक आहे, साक्षरता. त्याचबरोबर लोकसंख्या रचनेचा घटकामध्ये धर्म किंवा धार्मिक रचना असेल, भाषा असेल, त्याचप्रमाणे पंथ असे देखील प्रामुख्याने त्या रचनेचे भाग आहेत. अशा सर्व एकूण रचनेच्या घटकांचा आढावा हा प्रामुख्याने त्या देशाच्या विकासावरती होत असतो. आता या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्या रचनेशी संबंधित 3 मुद्द्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. एक आहे वयोरचना, दुसरा आहे लिंगरचना, तिसरा कर्ती लोकसंख्या आणि चौथा प्रामुख्याने स्थलांतराचा एक आहे. स्थलांतर हा एक मुद्दा हा रचनेशी संबंधित आहे. हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. प्रथमतः लोकसंख्येला संसाधन का म्हणायचं किंवा मानवी संसाधन का म्हणायचं, तर पहिल्या प्रकरणामध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला होता. पहिल्या प्रकरणात आपण उल्लेख केला होता की एखाद्या देशाची लोकसंख्या म्हणजे ती त्या देशाची संसाधन असते किंवा त्याला मानवी संसाधन किंवा साधन संपत्ती असे म्हणतात. असं का म्हटलं जातं, तर प्रामुख्याने मानवी संसाधनाचा दोन्ही अंगाने विचार करायचा. एक आहे शारीरिक आणि दुसरा आहे बौद्धिक. शारीरिक अंगाने जर विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने लिंगरचना असेल, वयोरचना असेल, हा भाग प्रामुख्याने शारीरिक रचनेशी संबंधित आहे. आणि बौद्धिक रचनेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने साक्षरता असेल, शहरी ग्रामीण लोकसंख्येचा भाग असेल, किंवा प्रामुख्याने अजून याच्यामध्ये कर्ती लोकसंख्या, नाकर्ती म्हणजे त्याला आपण असं म्हणू की उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेणारी लोकसंख्या असेल.
हे जे घटक आहेत हे प्रामुख्याने बौद्धिकतेशी संबंधित आहेत. मग अशा शारीरिक आणि बौद्धिक ह्या दोन्ही घटकांचा संबंध जो आहे हा त्या प्रदेशाच्या विकासावरती होतो. आता तो कसा होतो हे एक साधारण एक उदाहरण आपण घेऊया. समजा एखाद्या देशामध्ये कर्ती लोकसंख्या किंवा त्याला आपण असं म्हणू की कर्त्या वयोगटाची 15 ते 60 हा जो वयोगट आहे त्या वयोगटाची लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या ठिकाणी संसाधनांच्या विकासाला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध होते. परंतु एखाद्या देशात जर ते प्रमाण कमी असेल आणि वृद्धांचं प्रमाण आणि बालवयोगटातील लोकांचं प्रमाण जास्त असेल तर तिथल्या प्रदेशाच्या संसाधनांचा विकास जो आहे त्या विकासावरती मर्यादा येतात आणि त्यामुळे देशाच्या विकासावरती मर्यादा येऊ शकतात. आता बौद्धिकतेचा संबंध, बौद्धिकतेचा त्या प्रदेशाच्या संसाधनावरती कसा संबंध आहे तर एक उदाहरण आपण घेऊ. आफ्रिका खंडामध्ये देखील भरपूर साधनसंपत्ती आहे किंवा खनिज संपत्ती आहे. त्याचबरोबर युरोपमध्ये देखील आहे. पण आजपर्यंत जर आपण विचार जर केला तर युरोपियन लोकांच्या बुद्धिकौशल्यामुळे त्या संसाधनांचा त्यांनी पुरेपूर वापर केला आणि त्या संसाधनांच्या आधारे त्या देशांनी किंवा तिथल्या राष्ट्रांनी आज आपल्याला प्रगती करून दाखवली. जपानसारखा देश देखील देता येईल, दक्षिण कोरियासारखा देश देता येईल. परंतु बौद्धिकतेच्या कमतरतेमुळे आफ्रिकन देश असतील किंवा काही आशियाई देश असतील यांच्याकडे पुरेपूर संसाधने असताना देखील त्यांना आर्थिक विकास साध्य करता आला नाही. याचं श्रेय जे आहे हे त्या लोकांच्या बौद्धिकतेला जातं. आणि म्हणून लक्षात घ्या की शारीरिक अंग आणि बौद्धिक अंग ही दोन्ही अंग ही त्या प्रदेशाच्या विकासावरती प्रभाव टाकणारी दोन महत्त्वाचे घटक आहेत. हे या दोन उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता कोणत्याही देशाचा विकास हा इतर संसाधनांचा वापर म्हणजे मानवी संसाधनांच्या वापरावरतीच हा इतर संसाधनांचा वापर अवलंबून असतो. हे आता या दोन उदाहरणावरून स्पष्ट झालं. त्यामुळे आता परत इथं आपल्याला लक्ष द्यायची आवश्यकता नाही. संसाधनांच्या वापराशिवाय किंवा मानवाची संसाधनं जी आहेत त्या संसाधनांच्या वापराशिवाय त्या संसाधनांवरती बंधनं येऊ शकतात याचाही आपल्याला एक उल्लेख करता येऊ शकेल. आज आफ्रिकन राष्ट्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी खनिजांचे साठे आहे. परंतु ती संसाधने वापरण्याचं बौद्धिक कौशल्य त्यांच्याकडे नसल्यामुळे ती संसाधनं जी आहेत त्या वापरावरती मर्यादा येतात. आज चीनसारखा देश जो आहे तो कमी संसाधनामध्ये जास्तीत जास्त मानवाची उपयुक्तता कशी भागवता येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या बुद्धिकौशल्याचा वापर करतो आणि त्यामुळे आज त्या राष्ट्राने जागतिक व्यापारामध्ये एक मोठी आघाडी घेतलेली आहे. हे आपल्याला आजच्या या उदाहरणावरून दिसून येईल. त्याचबरोबर या मानवी लोकसंख्येच्या रचनेमध्ये प्रामुख्याने ज्या घटकांचा आत्ता मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला ज्या घटकांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे त्यामध्ये आहे लोकसंख्येची वयोरचना, लिंगरचना, साक्षरता दर. ह्या घटकांचा प्रामुख्याने आपल्याला विचार करायचा आहे. आता पहिल्यांदा आपण विचार करू लोकसंख्येच्या रचनेचा, वयोरचनेचा. वयोरचना म्हणजे काय तर नीट बघा की वयोरचना म्हणजे वयोगटानुसार लोकांची संख्या होय. वयोगटानुसार लोकांची संख्या होय. मग वयोगटानुसार लोकांची संख्या ही साधारणपणे तुम्हाला त्याची कल्पना आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने मानसशास्त्राचा अभ्यास करतात त्यांना त्याची कल्पना आहे की अर्भक असेल, बालवयोगट असेल, त्यानंतर प्रामुख्याने दुसरी अवस्था आहे ती कुमार अवस्था असेल, युवक अवस्था असेल, प्रौढावस्था असेल आणि वृद्धावस्था असेल. ह्या मानवी जीवनाच्या ह्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था ह्या प्रामुख्याने वयोरचनेवरनं ठरलेल्या असतात आणि त्या वयोरचनेचा किंवा ह्या अवस्थांचा परिणाम जो आहे हा एखाद्या देशाच्या विकासावरती कसा होतो हेच आपल्याला या ठिकाणावर आपल्याला पाहायचं आहे किंवा अभ्यासायचं आहे. आणि प्रत्येक देशाच्या लोकसंख्या वाढीची अवस्था ही कोणत्या प्रकारची आहे. जसं आपण मागच्या प्रकरणामध्ये लोकसंख्या वाढीच्या 5 अवस्था पाहिल्या, प्राथमिक अवस्था, द्वितीय अवस्था, अशा 5 अवस्था. मग तो देश कोणत्या टप्प्यातून जातो, पहिल्या अवस्थेत आहे की चौथ्या अवस्थेत आहे का 5व्या, त्यानुसार प्रामुख्याने ही जी वयोगट रचनेची जी येणारी आकडेवारी आहे किंवा पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजचा ऑटोमॅटिक आपल्याला अंदाज येतो. एक उदाहरण आपण घेऊ की जर्मनीसारखा देश, स्वीडनसारखा देश आपण म्हटलं होतं की लोकसंख्या वाढीच्या 5व्या अवस्थेतून.
5व्या अवस्थेत आपण काय उल्लेख केला होता की जन्मदरापेक्षा मृत्यूदराचं प्रमाण अधिक. मग जन्मदराचं प्रमाण जर मृत्यूदरापेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी अर्थातच ह्या अर्भकांची संख्या कमी असणार, बालकांची संख्या कमी असणार आणि प्रामुख्याने विशेषतः युवक वर्गापासून तर वृद्ध वर्गापर्यंत ह्यांचं प्रमाण जे आहे तिथे जास्त असणार. किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण पाहिलं होतं की जन्मदरही वरच्या पातळीवर असतो आणि मृत्यूदर हा प्रामुख्याने तुलनेने कमी व्हायला सुरुवात होते, पण लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो. मग अशा अवस्थेमध्ये कोण जास्त असणार? अर्भकांची संख्या जास्त असणार, बालकांचं प्रमाण जास्त असणार, कुमारांचं प्रमाण जास्त असणार आणि हा जो गट आहे याचं प्रमाण जे आहे ते काय असणार आहे? कमी असणार. अशा पद्धतीने याच्यावरनं तुम्हाला त्या देशाच्या विकासाचा देखील आपल्याला संबंध लावता येऊ शकतो. लोकसंख्येत हा प्रत्येक वयोगटाचा हिस्सा जो आहे तो हिस्सा हा देशादेशानुसार बदलत असतो. हे आत्ता ह्या अवस्थांवरनं तुमच्या लक्षात आलं असेल. आता एकूण भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला ह्या मनोऱ्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावरनं प्रामुख्याने तुमच्या एक लक्षात येईल की लोकसंख्या अभ्यासक लोकसंख्येचे वय हे फक्त वयाचा विचार नाही करता, वयाचा विचार करत असताना लिंगाचा देखील विचार करतात. म्हणजे कोणत्या वयोगटात पुरुषांचं प्रमाण किती आणि स्त्रियांचं प्रमाण किती हे दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मनोऱ्यांचा आढावा घेतला जातो किंवा मनोऱ्यांचा आधार घेतला जातो. लोकसंख्याशास्त्रात नेहमी लक्षात घ्या की वयोरचना अभ्यासण्यासाठी मनोऱ्यांचा अभ्यास किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की हे जे मनोरे जे आहेत त्या मनोऱ्यांचा प्रामुख्याने आपण अभ्यास करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने आता या गटामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की खाली तुम्हाला लाल रंगाने आणि निळ्या रंगाने दोन्ही बाजूला हे मनोरे दाखवले. त्या लाल रंगाचा भाग जो आहे तो प्रामुख्याने स्त्रियांचा आणि निळ्या रंगाचा भाग जो आहे तो प्रामुख्याने पुरुषांचा आहे. आता त्यामध्ये त्या टक्केवारी देत असताना पुरुषांची बाजू, स्त्रियांची बाजू, मग प्रत्येक वयोगटात पुरुष किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत याचा देखील आपल्याला या ठिकाणी अंदाज घेता येतो. आणि म्हणून त्या वयोरचनेवरनं तुम्हाला लिंगरचनेचा देखील आढावा येतो की कोणत्या देशामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे आणि स्त्रियांचं प्रमाण कमी आहे किंवा स्त्रिया आणि पुरुष कोणत्या देशामध्ये समान आहेत हे देखील निष्कर्ष ह्या वयोरचनेच्या जे पिरॅमिड दिलेले आहेत त्या पिरॅमिडवरून आपल्याला त्याचा अंदाज घेता येऊ शकतो. आता हे जे 3 पिरॅमिड दिले त्या 3 पिरॅमिडचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आता हे 3 पिरॅमिड जे आहेत ते कोणते आहेत? तर ह्या 3 अवस्था आहेत. एक त्याला म्हटलं आहे आपण. त्यानंतर दुसरा जो आहे हा म्हटलेला आहे, त्याचा आकार बघायचा. आणि तिसरा जो आहे तो याचा आकार बघा. आता या तीनही पिरॅमिडचा किंवा तीनही मनोऱ्यांचा आकार, आता इथे पहिला आकार जो आहे हा तुम्हाला फ्रान्समधल्या आयफेल टावरसारखा दिसतो की खालून वर जात असताना प्रत्येक वयोगटातली लोकसंख्या कमी होत गेली. आता ते समजून घेताना हे नीट लक्षात घ्या की मध्ये इथं काय दिले, मधल्या याच्यामध्ये 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, म्हणजे थोडक्यात काय केलं की दर 5-5 वर्षांच्या गटाचे किंवा वयोगट केलेत आणि ते ह्या निळ्या बाजूला पुरुष दाखवतात आणि या लाल बाजूला स्त्रिया दाखवतात. आणि खालच्या बाजूला ही लोकसंख्या दशलक्षात दिली आहे की 0.8 दशलक्ष, 1.6, 2.4, 3.2 अशा पद्धतीने. आता याच मनोऱ्यातलं आपण उदाहरण घेऊ की इथं पुरुष बघा, पुरुषांचं प्रमाण जे आहे ते किती दिलं आहे? 3.2पेक्षा जास्त आहे. स्त्रियांचं प्रमाण देखील 3.2च्या पेक्षा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात या वयोगटात 0 ते 5 हा जो वयोगट जो आहे त्या वयोगटामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचं दोघांचंही प्रमाण हे सारखंच आहे. हे अर्थातच नैसर्गिक असणार आहे. तर हा जो मनोरा जो आहे तो मनोराचा पाया हा रुंद आहे. आता वरती जाऊ. 5 ते 10 हा जो वयोगट बघा, त्या 5 ते 10 या वयोगटामध्ये तुम्हाला काय दिसतं इथे की पुरुषांचं प्रमाण देखील 2.4पेक्षा जास्त आहे दशलक्ष, स्त्रियांचं प्रमाण देखील 2.4पेक्षा जास्त आहे. आता एकंदरीत ह्या मनोऱ्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की स्त्रियांची संख्या देखील त्या प्रमाणातच कमी होत गेली आणि पुरुषांची संख्या देखील त्या प्रमाणातच कमी होत गेली आहे. आणि म्हणून इथं आपल्याला असं आढळतंय की या मनोरा दाखवणारा देश जो आहे हा कोणता असणार आहे? तर जिथं जन्मदर हा कसा असणार आहे? जास्त. आणि मृत्यूदर देखील कसा असणार आहे?
हा प्रामुख्याने कमी. आणि त्याच्यामुळे लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या अशा पद्धतीने दर्शवली जाते की खालून म्हणजे बाल वयोगटापासून वृद्धांकडे जात असताना लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती कमी कमी होताना दिसते. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की कर्ती लोकसंख्या कुठून कुठपर्यंत आहे, तर इथून 15 ते 60 हा वयोगट जो आहे तो कर्त्या लोकसंख्येचा. आणि मग इथून वरचा जो आहे हा आहे वृद्धांचा, याला म्हणू आपण कर्ती लोकसंख्या. आणि हा जो गट आहे हा बालवयोगट, खालचा गट. मग आता याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की कर्त्या लोकसंख्येचं प्रमाण इथं भरपूर आहे, सारख्या प्रमाणात आहे. वृद्धांचं प्रमाण मात्र कमी आहे आणि बालवयोगटाचं प्रमाण मात्र कसं आहे, जास्त. म्हणजे जन्मदराचं प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूदराचं प्रमाण देखील तुलनेने कसं आहे, जास्तच आहे. मग इथं याच्यावरून असा निष्कर्ष काढता येईल की हे देश जे आहेत हे एकतर विकसनशील असले पाहिजेत किंवा अविकसित असले पाहिजेत की जेणेकरून इथे 90पर्यंतच त्या ठिकाणी वितरण दाखवले. म्हणजे याचा अर्थ वयोमान किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो सरासरी आयुर्मान जे आहे ते आयुर्मान देखील कमी दिसते. आणि 60पेक्षा जास्त लोकसंख्येचं प्रमाण जिथं कमी आहे तिथं मृत्यूदर हा जास्त असतो, हे लक्षात घ्यायचं. पण या ठिकाणी त्या देशाचा एक फायदा असतो की त्या देशाला ह्या वृद्धांच्या पेन्शन किंवा आरोग्य विमा किंवा आरोग्य यासाठी जास्त खर्च करण्याची आवश्यकता नसते, कारण त्यामध्ये त्या लोकसंख्येचं प्रमाण कमी असतं. पण बालवयोगटाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या देशाला त्या लहान मुलांच्या शिक्षणावरती आणि भविष्याच्या ज्या योजना आहेत त्या योजनांवरती प्रामुख्याने प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो. हे तोटे आहेत. कर्ती लोकसंख्या जास्त असते, पण त्याचबरोबर ही जी ना उत्पादक किंवा त्याला उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग न घेणारी लोकसंख्या जी आहे ती तुलनेने मात्र कशी असते, वृद्धांचं प्रमाण कमी असते आणि बालकांचं प्रमाण मात्र कसं असतं, जास्त असतं. मग मी तुम्हाला इथं उदाहरण सांगू शकेल की आता हा जो मनोरा जो आहे हा प्रामुख्याने भारत या देशाचं प्रतिनिधित्व करतो. भारताचा मनोरा या टाईपचा आहे. किंवा शेजारील पाकिस्तान असेल किंवा शेजारील बांगलादेश असेल, हे जे देश आहेत ह्या देशांचा वयोरचनेचा मनोरा जो आहे तो अशा पद्धतीचा येईल. आता दुसरा मनोरा बघू आपण की दुसरा जो मनोरा जो आहे हा इथं त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय बघा, की त्याचं निरीक्षण करा की आता इथं लोकसंख्या जी आहे ती कशी दिली का, 3, 6, 9 दशलक्ष अशी दिली आहे. आता या ठिकाणी देखील 0 ते 15 हा जो वयोगट जो आहे त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा आढावा घ्या की साधारणतः इथं 5-4%, 4 आणि 5, 5 आणि 4 9, 9 आणि 6, 9 6 15, म्हणजे 15% स्त्रिया आणि जवळपास 6 बरोबर 18, जवळपास 20% या ठिकाणी काय देता येईल आपल्याला, पुरुष. पण इथं तुमच्या एक लक्षात आलं असेल की पुरुषांचं प्रमाण इथं जास्त आहे आणि स्त्रियांचं प्रमाण इकडं मात्र कमी आहे या गटामध्ये. कारण इथं 6पेक्षा कमी आहे स्त्रियांचं प्रमाण, इथं 6 दशलक्षावरती पुरुषांचं प्रमाण दाखवले. म्हणजे पुरुषांच्या तुलनेत किंवा लिंगरचनेचा जर विचार केला या देशाचा, तर इथं लिंगरचना जी आहे ती प्रामुख्याने स्त्रियांचं प्रमाण कमी दर्शवणारे आणि पुरुषांचं प्रमाण इथं जास्त दर्शवणारे आहे. आता हा मनोरा जो आहे हा प्रामुख्याने विकसनशील देश. आता विकसनशील देश म्हणजे कोणता, तर त्यामध्ये आपल्याला चीनचा एक देता येईल. भारतसुद्धा आता सध्या भारतात लगेच या गटामध्ये येणार नाही, परंतु आता भारताची स्थिती देखील या गटाकडे येऊ घातलेली आहे. परंतु मेक्सिकोसारखा देश असेल, ब्राझीलसारखा देश असेल, चीनसारखा देश असेल, ह्या देशांचे वयोरचनेचे मनोरे जे आहेत ते प्रामुख्याने अशा प्रकारचं स्वरूप दर्शवतात की इथे एक लक्षात आलं असेल की कर्ती वयोगट लोकसंख्या जी आहे 15 ते 60 हा जो वयोगट जो आहे त्या वयोगटाची लोकसंख्या देखील इथं मोठी आहे. साधारण 6 ते 9 दशलक्षाच्या दरम्यान पुरुष आणि स्त्रियांचं दोन्हीकडची बाजू आहे. त्यामुळे टक्केवारीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी इथं कर्ती लोकसंख्या आहे. पण या ठिकाणी या मनोऱ्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे की नाकर्ती लोकसंख्या किंवा अनुत्पादक लोकसंख्या जी आहे ती जास्त आहे. 100पर्यंत आयुर्मान दाखवलेलं आहे आणि त्या आयुर्मानामध्ये इथं तुमच्या एक लक्षात आलं असेल की पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण थोडंसं हे किंचितसं जास्त दिसतं आहे. मग याचा अर्थ काय की इथं आरोग्याच्या सुविधा चांगल्या आहेत, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगला असणार आहे आणि म्हणून इथल्या देशातील लोकांचं आयुर्मान हे जास्त आहे, हे जास्त काळ जगतात. पण या देशाचा तोटा काय असणार आहे
की वृद्धांच्या आरोग्य असेल किंवा वृद्धांच्या संबंधीचे प्रामुख्याने उपाययोजना असतील, तर त्यावरती तिथल्या शासनाला फार मोठा त्या ठिकाणी काय करावा लागतो, खर्च करावा लागतो किंवा एक्सपेंडिचर करावा लागतो. हा तोटा आहे. कारण त्यांचं लाईफ एक्सपेंडिशन किंवा त्याला आपण आयुर्मान जे आहे ते देखील अतिशय जास्त दर्शवलं आहे. हे 100पर्यंत दर्शवलेल्या आकड्यांवरनं तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा मनोरा जो आहे हा प्रामुख्याने आपल्याला संयुक्त संस्थानाचं पण या ठिकाणी उदाहरण देता येईल. USA अशा प्रकारचा मनोरा प्रामुख्याने त्याचं प्रतिनिधित्व करतो. तिसरा मनोरा जो आहे तो आहे प्रामुख्याने याच्यामध्ये तुम्हाला हा डोम टाईप दिसतो आहे. ह्या मनोऱ्यामध्ये एक साधारण सारख्या प्रमाणामध्ये स्त्रिया आणि पुरुषांचं प्रमाण दाखवलेलं आहे. पण हे प्रमाण किती आहे, 0.4 दशलक्षपासून तर 0.8पर्यंत. पण हा जो मनोरा जो आहे हा काय दर्शवतो की जन्मदर खूप काय झालेला आहे, कमी, आणि मृत्यूदर पण काय झालेला आहे, कमी. दोघंही कमी आहेत. याचा अर्थ इथली लोकसंख्या काय व्हायला लागलेली आहे, कमी व्हायला लागली. मग अशा प्रकारचा मनोरा कुणाचं प्रतिनिधित्व करतो, तर स्वीडनसारखा देश असेल, नेदरलँडसारखा देश असेल, आईसलँडसारखा देश असेल, ह्या देशांचं प्रतिनिधित्व करतो. यांचा तोटा एकच आहे की यांना भविष्यामध्ये, कारण या गटातली 0 ते 15 वयोगटातली लोकसंख्या कमी असल्यामुळे ही कधी ना कधीतरी ती कर्त्या गटामध्ये येणार असते आणि कर्त्या लोकसंख्येचं भविष्यातलं प्रमाण जे आहे त्या लोकसंख्येमध्ये कमी होणार. मग त्या देशाच्या उत्पादनाच्या प्रक्रियेवरती, कारण मानवी संसाधन हे जर कमी होऊ लागलं तर तिथल्या संसाधनांच्या विकासाला मनुष्यबळ कमी पडेल आणि त्या देशाच्या विकासावरती परिणाम होईल. ही भीती ह्या देशांना असते. तर असे हे 3 मनोरे आपण या ठिकाणी आता पाहिले. ह्या तीनही मनोऱ्यांवरनं हे 5-6 प्रश्न आहेत. त्या 6 प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची. पहिला काय, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? अर्थातच उत्तर कोणतं येणार आहे, तिसऱ्या क्रमांकाचा ई जो आहे त्या मनोरा जो आहे त्याच्यामधलं बालकांचं प्रमाण जे आहे ते सर्वात कमी आहे. कारण ते पॉईंट कुठं दिले आपण बघितलं असेल, 0.4पेक्षाही 4 दशलक्षापेक्षाही ते कमी आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघंही जर पाहिले तर 0.8 म्हणजे 1% किंवा 1 दशलक्षापेक्षा देखील ते प्रमाण कमी आहे. दुसरा प्रश्न, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? अर्थातच कोणता, या पहिल्या मनोऱ्यामध्ये वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. तिसरा प्रश्न, कोणता मनोरा युवा राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो? अर्थातच कोणता, पहिला मनोरा जो आहे तिथं बालवयोगटातील लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे त्या ठिकाणी युवा लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. चौथा प्रश्न, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? अर्थातच या ठिकाणी हा जो किंवा तिसऱ्या क्रमांकाचा मनोरा जो आहे तो प्रामुख्याने वैद्यकीय खर्च जास्त असल्याचं आणि मध्ये देखील आहे, परंतु पेक्षा जास्त खर्च हा मध्ये आहे, लक्षात घ्या. पाचवा प्रश्न, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा मनोरा कोणता? तर अर्थात या ठिकाणी आपल्याला हा जो आहे विपुल मनुष्यबळ दर्शवणारा मधला जो आहे दुसऱ्या क्रमांकाचा तो मनोरा त्याचं उत्तर देत आहे. आणि कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात? अर्थातच आणि म्हणजे दुसरा आणि तिसरा हे दोन्ही मनोरे विकसनशील आणि विकसित राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. हे या 3 प्रश्नांची आपल्याला या ठिकाणी उत्तरं देता येतील. आता पुढे जाऊ आपण की वयोरचनेच्या बाबतीत ह्या ठिकाणी उल्लेख मगाशीही मी केला होता. 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या ही कार्यशील लोकसंख्या मानली जाते. 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्या ही प्रामुख्याने उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, अवलंबित लोकसंख्या. त्या लोकसंख्येला काय म्हणतात, अवलंबित. कारण ती डिपेंड असते, आपल्या पालकांवरती डिपेंड असते. त्यांचा शिक्षणाचा किंवा खाण्यापिण्याचा सर्व खर्च हा पालकांना बेअर करावा लागतो, म्हणून त्याला अवलंबित लोकसंख्या असे म्हणतात. आणि 60पेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्या जी आहे ती देखील अवलंबितच असते. आणि त्या अवलंबित का असते, तर ती उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेत नाही. त्यांचा वैद्यकीय खर्च असेल, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा असतील, वृद्धाश्रम वगैरे असतील, ह्या सर्वांवरती त्या राष्ट्राला मोठ्या प्रमाणावरती काय करावा लागतो, खर्च करावा लागतो. आता या तीनही मनोरे जे आहेत त्या तीनही मनोऱ्यांचं थोडक्यात विश्लेषण बघा. पहिला घेतला आपण विस्तारणारा, कारण त्याचा खालचा भाग जास्त विस्तारलेला होता आणि वरती जाताना त्या मनोऱ्याचा भाग हा कमी किंवा निमुळता होत गेलेला आहे.
मग निमुळता का होत गेला आहे, तर वयोगटानुसार त्या देशातील लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती कमी कमी होत गेली. याचा अर्थ काय, की त्या ठिकाणी जन्मदर जो आहे आणि मृत्यूदर जो आहे दोन्ही कसे आहेत, जास्त आहेत. आणि दोन्ही जास्त असल्यामुळे खाली बालवयगटातील लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि वृद्धांचं प्रमाण देखील काय झाले, मृत्यूदर जास्त असल्यामुळे कमी झाले, म्हणून तो निमुळता आहे. त्याचं वैशिष्ट्य हेच लक्षात घ्यायचं की तुम्हाला सहज असा प्रश्न विचारला जाईल की विस्तारणाऱ्या वयोरचनेच्या मनोऱ्यात पुढीलपैकी काय आढळते, तर त्यातला एक पर्याय असेल की जन्म आणि मृत्यू हे दोन्ही दर हे काय असतात, जास्त असतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरा मनोरा जो आहे तो संकोचणारा का म्हटलं आहे, तर वर जात असताना तो कमी कमी होत गेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, संकोचणारा. आता या मनोऱ्याचा तळ जो आहे तो संकुचित आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, जन्मदर कमी झाला. जन्मदर काय झालेला आहे, कमी. आणि वरती जाताना शीर्षाकडे जाताना मात्र वृद्धांची संख्या आणि तरुणांची संख्या कमी असणे असा होतो. म्हणजे थोडक्यात वृद्धांची संख्या देखील आणि तरुणांची संख्या देखील हळूहळू कमी होत जाते. आणि त्यामुळं त्याचा अर्थ काय होतो की मृत्यूदर अगदी कमी आहे. म्हणजे जन्मदर पण कमी आणि मृत्यूदर कमी, ही नीट लक्षात घ्या. पहिल्या विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये दोघंही जास्त, दुसऱ्या संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये दोघंही काय आहेत, कमी. इथं जास्त आणि इथं दोघंही काय आहेत, कमी आहेत. तिसरा स्थिरावलेला. आता स्थिरावलेला मनोरा जो आहे त्या ठिकाणी काय निष्कर्ष काढायचा आहे, लोकसंख्या वाढ जी आहे ती अत्यंत नगण्य आहे. का, तर दोघंही प्रामुख्याने काय अगदीच कमी आहेत, किंवा बऱ्याच वेळेला हा जन्मदर कमी असतो आणि मृत्यूदर हा काय असतो, कमी असतो. ते जन्मदरापेक्षा मृत्यूदर हा जास्त असतो, अशी परिस्थिती दिसते. दोघंही खालच्या पातळीवरती आलेले असतात. मगाशी मी तुम्हाला स्वीडनचं उदाहरण दिलं किंवा नेदरलँडचं उदाहरण दिलं, हे ह्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. आणि तो स्थिरावलेला का म्हटलेला आहे, तर सारख्या प्रमाणात टक्केवारीचा जर विचार केला तुम्ही, तर राऊंड फिगरमध्ये प्रत्येक गटामध्ये तुम्हाला असं दिसतंय की जवळजवळ 0 ते 100पर्यंत त्यांचं आयुर्मान दाखवले. आणि प्रत्येक वयोगटामध्ये जवळपास सरासरी 1% लोकसंख्या आहे असं आपण गृहीत धरलं, तर त्या ठिकाणी म्हणजे पुरुषांची 1% आणि स्त्रियांची म्हणजे 2% थोडक्यात. तर तशा पद्धतीने ती लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून तो मनोरा जो आहे तो स्थिरावलेला आहे, स्वीडनचं प्रतिनिधित्व करणारा. अशा प्रकारे हे तीन जे आहेत, 3 मनोरे, त्या 3 मनोऱ्यांचं नीट निरीक्षण करा पुन्हा एकदा. आणि त्या 3 मनोऱ्यांचा निष्कर्ष काढताना पहिल्या मनोऱ्यामध्ये मृत्यूदर आणि जन्मदर जास्त, दुसऱ्या मनोऱ्यामध्ये मृत्यूदर आणि जन्मदर हे कमी, आणि तिसऱ्या मनोऱ्याचा निष्कर्ष काय काढायचा, तर जन्म आणि मृत्यूदर हे दोघंही अगदीच काय झालेले असतात, कमी असतात. अशा प्रकारचे 3 निष्कर्ष हे लक्षात ठेवायचे. आता पुढे जाऊ आपण, की आता यामध्ये आपल्याला भारताचा मनोरा जो आहे तो दिलेला आहे, आणि त्या भारताच्या मनोऱ्याचा आपल्याला माहिती घ्यायची. काय दिसतंय भारताच्या मनोऱ्यामध्ये, की 5 तर आपल्याला तो 95पर्यंत, 90 ते 95पर्यंत आयुर्मान असणाऱ्या गटामध्ये भारतातील लोकसंख्येचे वितरण दाखवले. आता इथं फक्त पहिला गट घ्या, 0 ते 5 वयोगट घ्या, की त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, पुरुषांची किंवा मुलांची संख्या जी आहे ही 65 दशलक्ष, आणि इकडं स्त्रियांची संख्या किंवा मुलींची संख्या 42. म्हणजे इथं काय दिसतंय, पुरुषांचं प्रमाण जास्त आणि स्त्रियांचं प्रमाण इथं काय दिसतंय, कमी दिसतंय. म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा कनिष्ठ आहे हा त्याचा अर्थ होतो. लिंगरचनेचा जर विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि हा मनोरा जो आहे तुम्ही बघा की खाली हा जवळपास 0 ते 20 वयोगटापर्यंत हे प्रमाण सारखं आहे. 0 ते 20पर्यंत सारखं आहे, सारख्या प्रमाणात लोकसंख्या दोन्हीकडे आहे. पुरुषांची जास्त आहे, स्त्रियांची कमी आहे, परंतु त्यांची साईज जी आहे ती सारखीच आहे. मात्र 20 ते 25 हे प्रमाण जे आहे ते अतिशय झपाट्याने कमी होत गेले, अतिशय झपाट्याने ते प्रमाण कमी होत गेले. मग याचा अर्थ असा होतो की सद्यस्थितीत भारतामध्ये युवा शक्ती म्हणू किंवा कर्त्या लोकसंख्येचं प्रमाण खूप जास्त आहे, वृद्धांचं प्रमाण कमी आहे, आणि बालकवर्ग किंवा बालवयोगट जो आहे त्या बालवयोगटाचं प्रमाण देखील जास्त आहे. म्हणजे आत्ता सद्यस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेला पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. बालवयोगटाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे भविष्यात देखील आपला भारत जो आहे हा प्रामुख्याने भरपूर मनुष्यबळ उपलब्ध असणारा देश असणार आहे. आणि म्हणून त्यासाठीच भारताला युवकांचा देश असं म्हटलं जातं.
हे वैशिष्ट्य कशामुळे आहे? तर आपल्याकडे जन्मदराचं प्रमाण जास्त आहे. याच्यातून काय निष्कर्ष निघतो? अजूनही जन्मदराचं प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूदर जो आहे तो मृत्यूदर देखील अजून तुलनेने तसा जास्तच आहे. म्हणून आपले आयुर्मान जे आहे ते आयुर्मान 100पर्यंत दाखवले नाही, साधारणतः 90पर्यंतच आपण ते आयुर्मान दाखवले. आणि 60च्या पुढे जर आपण विचार केला तर 60च्या पुढच्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते तुलनेने इतर राष्ट्रांच्या ते आपल्या भारतामध्ये कमी दिसतं. हा त्याचा आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष काढता येईल. तर आजच्या तासाला किंवा आज आपण या ठिकाणी प्रकरण दुसरं चालू केले. त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की लोकसंख्येच्या रचनेचा आपल्याला भाग अभ्यासायचा आणि त्या लोकसंख्येच्या रचनेमध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला वयोरचना. वयोरचना म्हणजे काय? की वयोगटानुसार लोकसंख्येचे झालेले वर्गीकरण त्याला म्हणतात वयोरचना. त्यात बालवयोगट करतील किंवा त्याला आपण तरुणांचा गट आणि वृद्धांचे असे प्रमुख 3 गट पडतात. आणि या 3 गटांच्या वयोरचनेचा अभ्यास करण्यासाठी वयोरचनेच्या मनोऱ्यांचा आधार घेतला जातो. हे मनोऱ्यांचा आकार कसा आहे त्याच्यावरनं प्रत्येक गटातील लोकसंख्या कशी असेल आणि त्या देशातील जन्म आणि मृत्यूदराचं प्रमाण कसे असेल याचे निष्कर्ष काढता येतात. हे आपण या उदाहरणांमध्ये पाहिले आहे. तर आजच्या तासामध्ये या लोकसंख्या भाग 2मधील पहिला जो रचनेचा भाग आहे वयोरचनेचा तो आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तुम्ही घरी गेल्याच्या तुमच्याकडे जे PDF दिलेले आहेत त्या PDF व्यवस्थित वाचा. त्याच्यावरची काय जे प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतील किंवा पडतील ते प्रश्न तुम्ही लिहून ठेवा आणि मला व्हॉट्सअपवरती जरी ते प्रश्न तुम्ही टाकले तर मी त्याची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकेन. तर आज आपण इथं थांबूयात. धन्यवाद.